हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, आपल्या PYQ सीरीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण 2025चा शिफ्ट 1चा पेपर कंप्लीट केला आहे, ज्यामध्ये आपण नर्सिंग ॲप्टिट्यूड हा सब्जेक्ट सर्वात पहिले बघितला. तर आता मित्रांनो, आज नर्सिंग ॲप्टिट्यूडचेच अजून काही नवीन इम्पोर्टंट क्वेश्चन आपण बघू. तर आपल्याकडे आहे बघा 2025चा शिफ्ट 2चा पेपर आहे आणि याच्यामध्ये पण 20 MCQ आहेत. तर आपण पुढचे 1-2 जे आपले क्लासेस असतील, तर ते सर्व आपल्या शिफ्ट 2च्या पेपरवर चालतील, ज्याच्यामध्ये आपण नर्सिंग ॲप्टिट्यूड हा जो सब्जेक्ट आहे, तर सर्वात पहिले हा सब्जेक्ट आपण क्लिअर करू. नंतर आपण बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स जसे जसे पेपर जवळ येतील, तो मग आपण त्या सब्जेक्टवर पण मित्रांनो फोकस करू. तर सध्या आपण पहिले नर्सिंग ॲप्टिट्यूडचे सर्व क्वेश्चन करून घेऊ. नर्सिंग ॲप्टिट्यूडचे PYQ जे आहेत, तर ते आपल्याकडे 5 PYQ पेपर आहेत. तर 5 PYQ पेपरमध्ये प्रत्येक पेपरमध्ये 20-20 क्वेश्चन जर धरले, तर मग असे तुमचे 100 नर्सिंग ॲप्टिट्यूडचे PYQ पेपर्स मित्रांनो, म्हणजे PYQचे क्वेश्चन्स कंप्लीट होतील. ओके, त्यामुळे ही सीरीज तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला नर्सिंग ॲप्टिट्यूडच नाही, तर इंग्लिश असेल, केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, सर्व मित्रांनो MCQ बघायला भेटतील. त्यामुळे आजच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचे आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्लास लावले नसेल आणि ज्यांनी टेस्ट सीरीज घेतली नसेल, तर त्यांनी लवकरात लवकर मित्रांनो एनरोलमेंट करून घ्यायची दोन्ही पण बॅचेसमध्ये, कारण की खूप लिमिटेड सीट्स आपल्याकडे बाकी आहेत. आणि जी ऑफर मी तुम्हाला दिली होती की नर्सिंग ॲप्टिट्यूडची बॅच फक्त ₹499 तर ती मित्रांनो लवकरच खतम होणार आहे. परत आपल्या बॅचची प्राइस 2000 होईल. त्यामुळे परत तुम्हाला प्रॉब्लेम नको, लवकरात लवकर बॅचमध्ये एनरोलमेंट मित्रांनो करून घ्यायचे. ओके, तर टाइम वेस्ट न करता आपला जो पहिला MCQ आहे, तर तो आपण बघू. व्हॉट डू यू फर्स्ट व्हेन सम वन ब्रेक्स अॅन आर्म. ओके, एक पेशंट आहे आणि त्या पेशंटचा आर्म म्हणजे हात जो आहे, तर तो मोडलाय, तुम्हाला दिसलंय. फॉर एक्झाम्पल एखादा रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट असेल किंवा दुसरं काय असेल. ओके, तुम्ही रस्त्याने कुठून तरी चालले, रेल्वे ट्रॅकवरून चालले किंवा तुम्ही स्टेशनवर आहे कुठे आणि तुम्ही रस्त्याने चालले, तर तुम्हाला असा कोणी जर एखादा माणूस जर दिसला, ॲक्सिडेंट वगैरे झाला आणि त्याचा हात मोडलाय. ओके, आर्म म्हणजे काय, हात. ओके, त्याचा एखादा हात मोडलाय, तर त्या ठिकाणी तुम्ही ॲज अ नर्सिंग ऑफिसर तुम्ही तिथं पहिली प्रायोरिटी काय असणार आहे. ओके, पुट अ प्लास्टर ऑन इट. आता त्याच्यावर डायरेक्टली तुम्ही प्लास्टर पुट करणे ठीक आहे, बट तुम्हाला इथं काय विचारलंय, प्रायोरिटी ॲक्शन विचारली. आता प्रायोरिटी ॲक्शनमध्ये तुम्ही ॲज इट इज लगेच त्या सेकंदाला काय करू शकता हे तुम्हाला विचारलंय. पुट अ प्लास्टर ऑन इट. ओके, हात मोडलाय तर त्याला प्लास्टर मित्रांनो लावाच लागणार आहे. बट तुम्ही प्लास्टरचं मटेरियल लगेच सोबत घेऊन चालणार आहे का? नाही. आपण जस्ट असंच गेलोय समजून घ्या. ओके, तर प्लास्टरचं मटेरियल तिथे अवेलेबल नसणार आहे. हे तुमचं सेकंडरी येणार. ज्यावेळेस तुम्ही त्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये नेणार, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर एक्स-रे काढल्यानंतर तुम्ही हे जे प्लास्टर आहे, तर ते मित्रांनो पुट करणार. त्यामुळे पहिलं आन्सर हे रॉंग आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे स्ट्रेच इट. जिथे हात मोडलाय त्याला अजून ओढा. त्याला जर तुम्ही अजून जर मित्रांनो ओढलं, तर तो काय जेवढं फ्रॅक्चर झालंय, तर ते फ्रॅक्चर अजून वाढू शकतं. त्यामुळे कोणत्या पण पेशंटला फ्रॅक्चर जर असेल, तर त्याला कधीच मित्रांनो स्ट्रेच करायचं नाही. ओके, हे आपण घरगुती करत असतो. घरी एखाद्याला जर मुरगळलं वगैरे, तर त्याला आपण ओढतो वगैरे, तर ओढायचं वगैरे बिलकुल नाही मित्रांनो. ओके, तिथं मसाज सुद्धा जास्त करायची नाही. त्याने अजून तिथली जी इंजुरी आहे, तर ती वाढू शकते. त्यानंतर पुट द आर्म इन अ स्लिंग. ओके, रुमालामध्ये तो हात घाला. येस, हे तुमचं राइट आन्सर आहे. त्यानंतर वॉश द आर्म विथ अँटीसेप्टिक सोल्युशन. डायरेक्ट ओपन वुंडवर तुम्ही तिथे अँटीसेप्टिक सोल्युशन मित्रांनो टाकायचं नाही. त्यामुळे पेशंटला अजून पेन होईल. जोपर्यंत तुम्ही हॉस्पिटलच्या याच्यामध्ये जात नाही, जोपर्यंत तुम्ही हॉस्पिटल सेटअपमध्ये येत नाही, तोपर्यंत तुम्हाला तिथे कुठलेच ज्या मेजर प्रोसेस आहेत, तर त्या फॉलो करायच्या नाही. तुम्हाला तिथे प्रायोरिटी नर्सिंग ॲक्शन विचारलेली आहे या क्वेश्चनमध्ये आणि तुमचं जे प्रायोरिटी आन्सर आहे, तर ते प्रायोरिटी आन्सर काय असणार मित्रांनो, पुट द आर्म इन अ स्लिंग. आता आर्म जे म्हणजे आपण रुमाल घ्यायचा आहे, तो रुमाल गाळ्यामध्ये बांधायचा आहे आणि त्याची जी खाली जी झुळी तयार होईल, तर त्यामध्ये मित्रांनो हात घालायचा आहे. तुम्ही बघितलं असेल की भरपूर जणांचा हात जर मोडला, तर तो असा गाळ्यामध्ये टांगलेला असतो. तर त्या सेम टाइपमध्ये तुम्हाला काय करायचं, एक स्लिंग बनवायची आहे. स्लिंग म्हणजे झोळी बनवायची आहे. कशाची? त्या पेशंटचा रुमाल असेल किंवा तुमचा रुमाल असेल, तर त्याची गाळ्यामध्ये एक झोळी बनवा आणि तो हात त्याचा इमोबिलाइज करा. इथं जे मेन तुमचं जे ॲक्शन आहे, तर ते काय असणार आहे, हात जो आहे, तर तो मोडलेला हात तुम्हाला इमोबिलाइज करायचा आहे. आता इमोबिलाइज का करायचं आहे, त्याचं मागं 2 कारण आहे बघा. कारण की तो जर जास्त हालचाल जर झाली, तर ते फ्रॅक्चर वाढू शकतं. त्याच्या शेजारच्या ज्या नर्व्हज असतील, त्यानंतर आर्टरीज असतील, जर त्या जर डॅमेज जर झाल्या, तर ब्लिडिंग वाढू शकते किंवा तो हात पॅरालाइज पण होऊ शकतो. नर्व्ह डॅमेज झाली तर पॅरालाइज होईल आणि जर आर्टरी डॅमेज झाले, तर तिथून मॅसिव्ह ब्लिडिंग होईल. मॅसिव्ह ब्लिडिंग जर झाली, तर पेशंट हायपोव्होल्मिक शॉकमध्ये जाऊ शकतो आणि पेशंट जर शॉकमध्ये गेला, तर तो पेशंट अनकॉन्शियस होऊन त्याच्या तिथं डेथ पण होऊ शकते. ओके, त्यामुळे कुठे पण तुम्हाला जर फ्रॅक्चरचा पेशंट जर दिसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, पुट आर्म इन स्लिंग. म्हणजे याचं जर याला तुम्हाला दुसरं नाव काय मित्रांनो, इमोबिलायझेशन. ओके, हा सेम MCQ मी आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये विचारला होता. ओके, WhatsApp ग्रुपला मी असे काही ट्रिकी MCQ विचारत जातो, जे मला वाटतात की असे MCQ परत-परत रिपीटेड होऊ शकतात. तर हा सेम टाइपमध्ये MCQ मित्रांनो विचारला होता. याला 5 स्टार करून घ्या तुम्ही. हा सेम MCQ मी WhatsApp ग्रुपमध्ये विचारला होता आणि तिथं मी ऑप्शन दिले होते की पेशंटचा तुम्ही एक्स-रे काढा, त्यानंतर त्याला इमोबिलाइज करा. तर जेवढे पण काही विद्यार्थ्यांनी आन्सर दिले, सर्वांचे आन्सर्स तिथं रॉंगच होते. कारण की ही कन्सेप्ट विद्यार्थ्यांना माहीत नव्हती. बट हा MCQ आल्यानंतर तुम्हाला आता समजेल की जिथे पण तुम्हाला फ्रॅक्चरचा पेशंट दिसेल, सर्वात पहिले जिथे इमोबिलाइज जे ऑप्शन दिसेल, इमोबिलाइज ऑप्शनला तुम्ही डोळे झाकून टिक मारून या मित्रांनो. तुमचं ते आन्सर कधीच चुकीचं होऊ शकणार नाही. ओके, तर आय होप तुम्हाला सर्वात पहिला जो MCQ आहे, तर तो समजला असेल. त्यानंतर आता नेक्स्ट MCQ बघू.
द इंटरनॅशनल डे ऑफ योगा. योगा डे जो आहे तर तो आपण कधी सेलिब्रेट केला जातो, तर हा जो आहे मित्रांनो आपला 21 जूनला आपण जो इंटरनॅशनल योगा डे आहे तर तो सेलिब्रेट करतो. याच्यामध्ये काय जास्त एक्सप्लेनेशन करण्यासारखं असं काही नाहीये. ओके, फक्त 21 जून एवढं तुम्हाला आन्सर ध्यानात ठेवायचं, बाकीचे सर्व आपले रॉंग आन्सर्स आहेत. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपले नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्लासेस लावले नसतील, लवकरात लवकर मित्रांनो क्लासेसमध्ये एनरोलमेंट करून घ्या. फक्त ₹499 फीज मी तुमच्यासाठी ठेवलेली आहे. या लेक्चर्समध्ये मित्रांनो तुम्हाला थेरी लेक्चर बघायला भेटतील. त्यानंतर प्रत्येक थेरी लेक्चरवर, प्रत्येक चॅप्टरवरती मित्रांनो तुम्हाला 30-30, 40-40 एमसीक्यू पण बघायला भेटतील आणि मोस्ट ऑफ जे एमसीक्यू आहेत तर मित्रांनो ते रिपीटेड टॉपिकवर घेतले जातात. त्यानंतर जे फ्युचरमध्ये एमसीक्यू येऊ शकतात तर ते सर्व टॉपिक आपल्या या बॅचमध्ये मित्रांनो कव्हर केले जातील. भरपूर जण काय करतात की रँडमली नर्सिंग ॲप्टिट्यूडचा स्टडी करायला बघतात. बट मित्रांनो हा सब्जेक्ट असा आहे ज्याचा रँडमली स्टडी होणार नाही. तुम्ही आता बघा, आपण मागच्या वर्षीची म्हणजे आपण एक मागची पीडीएफ आतापर्यंत कंप्लीट केली, ज्याचे आपण 3 एपिसोड बघितले आणि आता हे नवीन आपण चालू केले, तर क्वेश्चनमध्ये किती डिफरन्स आहे बघा. तर तुम्हाला मित्रांनो हा जो सर्व डिफरन्शिएट जे क्वेश्चन्स आहेत तर ते सर्व कन्साइज करून आपल्या बॅचमध्ये बघायला भेटतील. सर्व सिलेबस तुम्हाला टॉपिक वाईज बघायला भेटतील. अॅनाटॉमी, फिजिओलॉजीचे मोस्ट ऑफ टॉपिक सध्या आपले कव्हर करून झालेत. ओके, आपण कार्डिओलॉजी बघितले, त्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टम झाले, किडनीचा टॉपिक झालाय, नर्सिंगचे बेसिक्स जे आहेत तर ते करून झालेत. वेगवेगळ्या ज्या आपल्याकडे नर्सिंगमध्ये आपण सायंटिफिकल टर्म वापरतो तर त्या टर्म्स आपल्या करून झालेत आणि आता जे ॲक्च्युअल नर्सिंग केअर आहे तर त्याच्यावरती पण लवकरात लवकर मित्रांनो जे सेशन्स आहेत तर ते येतील. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही बॅचमध्ये एनरोलमेंट करून घ्यायची. या बॅचमध्ये जे विद्यार्थी असतील ना तर त्यांचे 20 पैकी मित्रांनो 18च्या पुढेच एमसीक्यू बरोबर येतील, हे मी तुम्हाला डायरेक्टली सांगू शकतो. ओके, तर लवकरात लवकर बॅचमध्ये एनरोलमेंट करून घ्या. त्यानंतर नेक्स्ट एमसीक्यू आहे बघा, विच ॲक्शन इज नॉट करेक्ट इन प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ द ॲस्करीज. ओके, आता ॲस्करीजला जर आपण एकदम मराठी भाषेमध्ये जर सांगितलं, आता हे ॲस्करीज आहे तर ते स्ट्रक्चर तुम्ही बायोलॉजीमध्ये बघितलं असेल. ओके, ॲस्करीज लिम्ब्रोकॉइट्स असे याला आपल्याला म्हटलं जातं आणि मराठीमध्ये आपण याला जंत होणे असं म्हणतो. ओके, लहान मुलांच्या पोटामध्ये जंत होतात आणि त्यांचं जे स्टूल पास होतं तर स्टूल पास झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला व्हाईट कलरचे हे जंत दिसतात. ओके, आता हे जे ॲसिड्स आहेत तर याचा शेप आणि साईजवर तुम्हाला बायोलॉजीमध्ये एमसीक्यू विचारला जातो की मेल मोठा असतो की फिमेल मोठा असतो. त्यानंतर ते हुक असतं तर ते हुक मध्ये प्रेझेंट असतं, तर हे त्याचे काही ओळखण्याचे मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चर्स आहेत. ओके, तर ते पण तुम्ही स्टडी करून ठेवा. त्याच्यावर तुम्हाला बायोलॉजीमध्ये एमसीक्यू विचारलं जाईल. बट याचं प्रिव्हेन्शन कसं करायचं आहे, याचा कंट्रोल कसा करायचा आहे. आता ॲसिड जर झालं तर त्या पेशंटमध्ये तुम्हाला काय साइन अँड सिम्पटम बघायला भेटतील. त्या पेशंटला वॉमिटिंग होईल की कॉन्स्टिपेशन होईल की डायरिया होईल. त्यानंतर त्या पेशंटला अजून काय काय साइन अँड सिम्पटम बघायला भेटतील. तर हे सर्व गोष्टी तुम्हाला मित्रांनो विचारले जातात नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये. ओके, पूर्ण जे डिसीज बेसिक जे क्वेश्चन आहेत तर ते तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातात. द नर्सिंग ॲक्शन इज नॉट करेक्ट. आता इथे तुम्हाला निगेटिव्ह ऑप्शन मित्रांनो चॉईस करायचे. ओके, कोणती नर्सिंग ॲक्शन ही करेक्ट नाही म्हणजे इनकरेक्ट ॲक्शन तुम्हाला याच्यामधून फाइंड आउट करायची. इन प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ द ॲक्सिडेंट. एका पेशंटला जंत झालेत आणि त्या जंतचं तुम्हाला प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल करायचे म्हणजे त्याच्यापासून दुसऱ्या पेशंटकडे जाऊ न द्यायचे आणि त्याच्यामध्ये पण कंट्रोल झालं पाहिजे. तर याच्यामध्ये खालीलपैकी कोणती ॲक्शन ही चुकीची असणार आहे. अवॉइडिंग डिफेक्शन इन द ओपन स्पेस, हे तर आपण करणारच आहे, कारण की आपलं जे डिफेक्शन आहे तर ते डिफेक्शन आपल्याला ओपन स्पेसमध्ये मित्रांनो करायचं नाहीच आहे. ते आपल्याला अवॉइडच करायचं आहे. आपलं जे प्रॉपरली टॉयलेट असेल तर टॉयलेटचं तुम्हाला अशा ठिकाणी यूज करायचं आहे, कारण की ते जे ॲसिड जे आहे तर ते एअर थ्रू म्हणा किंवा सॉईल थ्रू म्हणा तर ते दुसऱ्या पेशंटच्या बॉडीमध्ये म्हणजे एंटर करू शकतात. आता याचं मेनली याची आपण जी लाईफ सायकल आहे ॲसिडची तर ती कशी असते, स्टूलमधून सर्वात पहिले ते जे किटाणू आहेत तर ते किंवा जंत आहेत तर ते बाहेर येतील, ते मातीसोबत किंवा पाण्यासोबत मिक्सअप होतात. त्यानंतर तिथून ते फूडवर जातात आणि फूडवरून परत त्याचे जे लार्वाज आहेत तर ते दुसऱ्या पेशंटच्या बॉडीमध्ये एंटर करतात. अशा पद्धतीने लाईफ सायकल चालत असते. तर ही लाईफ सायकल जर आपल्याला ब्रेक करायची असेल तर आपल्याला जे स्टूलचं डिफेक्शन आहे तर ते आपल्याला ओपन स्पेसमध्ये करायचं नाही आहे. आपल्याला प्रॉपरली टॉयलेटचा यूज त्या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, हँड वॉशिंग विथ द सोप अँड वॉटर आफ्टर युजिंग द टॉयलेट. हे पण राईट आहे. टॉयलेट नंतर आपल्याला हँडवॉश करायचं आहे. त्यानंतर त्यासाठी आपल्याला सोप आणि प्रॉपरली वॉटर यूज करायचे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, वॉशिंग द व्हेजिटेबल्स थरोली. जे तुम्ही व्हेजिटेबल्स बाजारातून आणणार तर तुम्हाला ते प्रॉपरली वॉश करायचे आहेत. ओके, हे पण तुमचं राईट आहे. म्हणजे तुम्हाला हे सर्व आहे तर ते ऑप्शन्स करायचे आहेत. बट इथे एक आहे बघा, इटिंग द रॉ व्हेजिटेबल्स. रॉ व्हेजिटेबल्स म्हणजे काय की कच्ची फळे खाणे, कच्चे भाजीपाला खाणे, त्याला न धुता खाणे, तर हे तुम्हाला अवॉइड करायचं आहे मित्रांनो. ओके, तर याच्यासाठी काय करायचे, तुम्हाला ते फळं जे आहेत तर ते प्रॉपरली तुम्हाला शिजवायचे आहेत. शिजवल्याने काय होणार आहे की त्याच्यामधले जे जंत आहे तर ते तिथं स्किल होऊन जातील. त्यानंतर त्याला प्रॉपरली वॉश आउट करायचे आहेत, मग तुम्हाला ते खायचे. तर इथे नॉट करेक्ट ऑप्शन जे आहे तर ते कोणतं असणार आहे, इटिंग रॉ व्हेजिटेबल्स. तर हे जर तुम्ही केलं तर त्यामध्ये ॲसिडचं प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल मित्रांनो होणार नाही. ओके, तर हा पण एमसीक्यू खूप इम्पॉर्टंट आहे. असे बेसिक जे आहे याच्यामध्ये तुम्हाला फक्त तुमच्या स्वतःचा IQ वापरायचं आहे. ओके, आता असे जे एमसीक्यू येतील जिथे तुम्हाला नॉट करेक्ट असेल किंवा करेक्ट असेल किंवा एक्सपेक्ट विचारला असेल तर यावेळेस तुम्हाला जरी ऑप्शन जरी समजले नाही, जरी तुम्हाला माहित नसेल तर यावेळेस तुम्हाला काय करायचंय, ऑड मॅन आउट करायचे. आता ऑड मॅन आउट कसं करायचं बघा, हे बघा, अवॉइडिंग डिफेक्शन इन प्रॉपर स्पेस, याच्यामुळे पण याचं कंट्रोल होते. त्यानंतर तुम्ही
तुमचं जे प्रॉपरली टॉयलेटचं यूज करताय, त्यानंतर हँडवॉश वगैरे करताय, याच्यामध्ये पण काय तुमचा काहीतरी पॉझिटिव्हनेस दिसतोय. त्यानंतर फळं तुम्ही धुवून खाताय, त्याच्यामध्ये पण काहीतरी पॉझिटिव्हनेस दिसतोय. बट इटिंग रॉ व्हेजिटेबल्स याच्यामध्ये डायरेक्टली निगेटिव्हनेस ते. ओके, तुम्हाला वाचल्या समजेल की ऑप्शन मित्रांनो निगेटिव्ह आहे आणि निगेटिव्ह ऑप्शन लगेच तिथे टिक मारून या. ओके, जरी तुम्हाला काही क्वेश्चन समजले नाही तर तुम्ही इथे ही ऑड मॅन आउटची जी ट्रिक आहे तर ती वापरू शकता. त्यानंतर नेक्स्ट एमसीक्यू काय बघा, 20% ऑफ द 45. 45चे 20% काढायचे. आता हा जो एमसीक्यू आहे हा तुमचा मॅथचा आहे. आता 45चे 20% कसे काढणार? 45 डिवायडेड बाय 20 इंटू 100. आणि एवढं अवघड करण्यापेक्षा 45चे 10% काढा, इथं 1 पॉईंट द्या. ओके, 45चे 10% काढण्यासाठी आपल्याला इथे 1 पॉईंट द्यावं लागेल, म्हणजे किती होईल? 4.5. आणि 4.5ला 20 म्हणजे आपल्याला 2 गुणा, तिथं किती होईल? 9 होईल. तर याचा आन्सर किती येणार आहे मित्रांनो? 9. ओके, जे विद्यार्थ्यांचं गणित थोडं पक्क आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा एकदम इझी क्वेश्चन आहे. डोळे झाकून विद्यार्थी सोडवतील. ओके, 45चे 20% तर ते किती येतील? तुमचे येतील 9. त्यानंतर 45चे 40% जर विचारले तर येतील ते 18. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, कॉमन सिम्पटम ऑफ ॲनिमिया अमंग विमन विल बी ऑल एक्सपेक्ट 1. ओके, आता ॲनिमिया हा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. आपण हे एमसीक्यूवर मित्रांनो थोडा टाइम जाईल तुमचा, बट तुम्हाला ॲनिमिया काय असतं प्रॉपरली मी समजून सांगणार आहे. ओके, द कॉमन सिम्पटम ऑफ ॲनिमिया अमंग द विमन विल बी ऑल एक्सपेक्ट 1. सर्व खालीलपैकी एक्झाम्पल्स म्हणजे जे आहेत तर ते सॅनिन सिम्पटम्स आहेत. एक्सपेक्ट 1. आता याच्यामध्ये पण काय करायचं तुम्हाला? ऑड मॅन आउट करायचे. ओके, ऑड मॅन आउट करायचे. त्यासाठी तुम्हाला ॲनिमिया काय हे सर्वात पहिले माहिती असणं गरजेचं आहे. आता ॲनिमिया म्हणजे काय? आपल्या बॉडीमध्ये रक्त आहे, रक्तामध्ये आरबीसीज आहेत. ओके, ब्लड कॉर्पकल्स. त्यामध्ये 3 टाईप असतात ब्लड कॉर्पकल्सचे, आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट. आता आपल्याला मेन फोकस करायचे आरबीसीजवर. एक तर आरबीसी कमी होणे किंवा आरबीसी मधलं हिमोग्लोबिन कमी होणे, ही जी कंडिशन आहे तर त्याला आपण काय म्हणतो? ॲनिमिया. आणि ॲनिमिया का होतो तर त्याच्यामध्ये भरपूर सर्व रिझन्स आहेत. जास्त ब्लिडिंग झाली, ब्लिडिंगमध्ये कधी कधी आरबीसी जास्त वेस्ट होतात, तर त्यामुळे ॲनिमिया होऊ शकतो. तुम्ही जर आयर्नचं इंटेक कमी केलं, फोलिक ऍसिडचं इंटेक कमी केलं, आयर्न आणि फोलिक ऍसिड मिळून हिमोग्लोबिन बनवत असत, म्हणजे हिमोग्लोबिन कमी असेल तर अल्टिमेटली तुम्हाला ॲनिमिया होणार आहे. त्यानंतर ॲनिमियाचे अजून पण भरपूर सर्व कारण आहेत, बट मेन जे कारण आहे त्यामध्ये ब्लड लॉस आहे आणि त्यानंतर तुमचा न्यूट्रिशन डिफिशियन्सी ॲनिमिया, म्हणजे ज्यामध्ये तुम्ही फोलिक ऍसिड आणि सेकंड आहे आयर्न, तर हे दोन्हींचे जर कंझ्युमेशन जर कमी जर केलं तर त्या कंडिशनमध्ये ॲनिमिया होऊ शकतो. एवढे 2 मित्रांनो तुम्हाला इम्पॉर्टंट ध्यानात ठेवायचे. ओके, न्यूट्रिशनल ॲनिमिया आणि आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया. आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया हाच आपल्या न्यूट्रिशनल ॲनिमिया अंडर येतो आणि एक येतो आपल्या ब्लिडिंग असोसिएट ॲनिमिया. त्यामध्ये हिमोरेज असेल तर ते येत असतं. ओके, आता हिमोरेजचं एक्झाम्पल जर घेतलं तर एखाद्या पेशंटला पाईल्स असेल किंवा एखाद्या पेशंटला गॅस्ट्रिक अल्सर असेल तर त्या पेशंटला क्रोनिक ॲनिमिया मित्रांनो होत असतो. एवढे गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायचे. बाकी ॲनिमियाच्या एकदम टाईप्स आहेत, त्यामध्ये तुम्हाला जायचं नाही. फक्त ॲनिमिया काय आहे एवढं तुम्हाला समजलं असेल. ॲनिमिया म्हणजे काय? एक तर आरबीसी कमी होणे किंवा आरबीसी मध्ये जे हिमोग्लोबिन आहे तर ते हिमोग्लोबिन कमी होणे. आणि हिमोग्लोबिनचं काम काय असतं तर आपल्या बॉडीमध्ये जे ऑक्सिजन आहे तर ऑक्सिजनला कॅरी करण्याचं काम हिमोग्लोबिनचं असतं. आता आरबीसीच नसेल किंवा हिमोग्लोबिनच जर नसेल तर हे जे ऑक्सिजन आहे तर ऑक्सिजनला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी एक गाडी लागते. ती गाडी कोण आहे? हिमोग्लोबिन आहे. जर ती हिमोग्लोबिनच जर नसेल तर आरबीसी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, म्हणजे ऑक्सिजन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जाऊ शकणार नाही. मग त्या कंडिशनमध्ये पेशंटला काय होईल? हायपोक्सिया होईल, म्हणजे त्याला दम लागल्यासारखं होईल. का? कारण की ऑक्सिजन घेतोय बट तो ऑक्सिजन त्याच्या सेलपर्यंत जातच नाही, कारण की सेलपर्यंत पोहोचवण्यासाठी जी त्याची गाडी आहे तर ती गाडी कोण आहे? आरबीसी किंवा हिमोग्लोबिन, तर ती हिमोग्लोबिनच नाहीये, त्यामुळे पेशंटला होतो ॲनिमिया. ओके, आता याच्यामध्ये साइन अँड सिम्पटम काय बघा, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. शॉर्टनेस ऑफ ब्रीथ म्हणजे काय? की पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतोय. पेशंट श्वास तर घेतोय बट ते ऑक्सिजन प्रॉपरली पूर्ण शरीरामध्ये जात नाही, त्यामुळे पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतोय. तर हे पण त्याचं क्लासिकल सिम्पटम आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, लेग क्रॅम्प्स. आता लेग क्रॅम्प्स म्हणजे काय? की आपले जे पाय आहेत तर पायामध्ये क्रॅम्प्स येणे. आता पायामध्ये क्रॅम्प्स काय येतात? कारण की तिथे प्रॉपरली ऑक्सिजनेशन मसलपर्यंत जात नाही, त्यामुळे मसलमध्ये क्रॅम्प्स येतात. हे पण त्याचं पॉझिटिव्ह सिम्पटम आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ससेप्टिबिलिटी टू इन्फेक्शन. आता इन्फेक्शनला जास्त ससेप्टिबल पेशंट का होतो? कारण की त्याचे जे टिश्यू आहेत, जे सेल्स आहेत तर त्यापर्यंत प्रॉपरली न्यूट्रिशन पोहोचत नाही, प्रॉपरली ऑक्सिजन तिथपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे सेल काय होतात? ते डेथ होतात ते. आणि सेलची डेथ झाली म्हणजे तिथं काय होतं मित्रांनो? इन्फेक्शन होते. तर ससेप्टिबिलिटी टू इन्फेक्शन ही वाढते. आणि ड्रायनेस ऑफ द आय, तर मित्रांनो हे याचं रॉंग आन्सर आहे. ॲनिमियामध्ये आईज ड्रायनेस हे जे सिम्पटम आहे तर ते कधीच येत नाही. ड्रायनेस ऑफ द आय जे आहे तर ते एक तर तुम्हाला डिहायड्रेशनमध्ये भेटेल किंवा पेशंट जर क्रोनिक डायरियामध्ये असेल तर डायरियामध्ये तुम्हाला भेटेल. आणि आयच्या रिलेटेड मोस्टली जे सिम्पटम्स आहेत तर ते व्हिटॅमिन एच्या डिफिशियन्सीमध्ये येत असतात, ज्यामध्ये नाईट ब्लाइंडनेस आहे, त्यानंतर कॅरेटोमलेशिया आहे, त्यानंतर झेरोथॅल्मिया आहे. तर हे सर्व मित्रांनो व्हिटॅमिन एच्या डिफिशियन्सीमध्ये येणारे सर्व सिम्पटम्स आहेत. ओके, तर ड्रायनेस ऑफ द आय हा मेनली जो आहे तर तो डिहायड्रेशन, बॉडीमध्ये वॉटरची कमी होणे, त्याला आपण डिहायड्रेशन म्हणतो. त्यानंतर क्रोनिक डायरियामुळे पण शरीरातलं पाणी बाहेर जातं. आणि नेक्स्ट जे आहे तर ते व्हिटॅमिन एची डिफिशियन्सी. तर हे सर्व आईच्या रिलेटेड
सिम्पटम्स दाखवणारे कंडिशन्स आहेत. तर हे जे आहेत बाकीच्या हे सर्व ॲनिमियाच्या आपल्या सिम्पटम्स आहेत, बट ड्रायनेस ऑफ द आईज जे आहे तर ते मित्रांनो याचे सिम्पटम नाही. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट बघा आपली मेगा टेस्ट सिरीजबद्दल मित्रांनो थोडक्यात तुम्हाला सांगतो मी. तर आपल्या मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्सने मित्रांनो मेगा टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे आणि ह्या टेस्ट सिरीजमध्ये मित्रांनो तुम्हाला 20 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला भेटणार आहेत आणि याची प्राइस पण एकदम मित्रांनो कमी ठेवलेली. फक्त ₹199 म्हणजे जवळपास ₹10 तुम्हाला मित्रांनो 100 क्वेश्चन्स भेटणार आहेत. एका क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन बघायला भेटतील आणि मोस्ट इम्पॉर्टंट जर बघितलं मित्रांनो तर ह्या 20 ज्या क्वेश्चन पेपर्स आहेत तर या 20 क्वेश्चन पेपरमध्ये मित्रांनो तुम्हाला प्रिव्हियस 5 इयरच्या सर्व ज्या क्वेश्चन पेपर्स आहेत तर त्या बघायला भेटतील. 2023 ची एक क्वेश्चन पेपर, 2024 ची एक क्वेश्चन पेपर आणि 2025 च्या तिन्ही पण क्वेश्चन पेपर तुम्हाला आपल्या ह्या बॅचमध्ये मित्रांनो बघायला भेटतील. तर महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम आपण ही मेगा टेस्ट सिरीज मित्रांनो लॉन्च करतोय, ज्यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरचा ॲक्सेस भेटणार आहे. ओके. आणि तसं बघितलं तर प्राइस खूपच कमी ठेवलेली आहे, ₹199. 199 मध्ये तुम्हाला सर्व टेस्ट बघायला भेटतील, ज्यामध्ये 20 टेस्ट म्हणजे जवळपास तुमची 2000 क्वेश्चनचे मित्रांनो प्रॅक्टिस होणार आहे. आणि जे विद्यार्थी आपल्या मेगा टेस्ट सिरीज ॲज वेल ॲज आपली जी नर्सिंग ॲप्टिट्यूडची बॅच आहे तर दोन्ही पण बॅचमध्ये जे एनरोलमेंट असतील तर त्या विद्यार्थ्यांना मित्रांनो सर्व आपल्या ह्याचे PDF आहे, सर्व स्टडी मटेरियल आहे, जे पण आपण सर्व काही बॅचेस वगैरे आपण याच्यावर घेतोय तर ते सर्व PDF त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटतील. त्यानंतर त्यांना सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये देणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या जे दोन्ही पण बॅच आहेत तर दोन्ही पण बॅचमध्ये एनरोलमेंट करायचे, सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला ॲज इट इज फ्री ऑफ कॉस्टमध्ये मित्रांनो तिथे प्रोव्हाइड केले जाईल. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, नर्सिंग ॲप्टिट्यूडची बॅच आणि आपली मेगा टेस्ट सिरीज दोन्ही पण बॅचमध्ये एनरोलमेंट करून घ्यायचे. तुम्हाला आज न उद्या मित्रांनो टेस्ट सिरीजची गरज पडणारच आहे, कारण की तुम्ही स्टडी करताय, बस स्टडी करून तुम्हाला फक्त थेरी नॉलेज येते, बट तुम्हाला MCQ कसे सॉल्व्ह करायचे आहे त्याची पण मित्रांनो प्रॅक्टिस झाली पाहिजे. त्यासाठी आपल्या टेस्ट सिरीजमध्ये मित्रांनो आजच एनरोलमेंट करून ठेवा. टेस्ट सिरीजची आणि नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या बॅचची दोन्ही पण लिंक ज्या आहेत तर त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे. त्यासोबत व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप मित्रांनो जॉईन करा आणि आपल्या दोन्ही पण बॅचेसमध्ये एनरोलमेंट करा. त्यानंतर नेक्स्ट जे MCQ आहे तर ते मित्रांनो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ. तर त्यासाठी हा एक MCQ आहे बघ, हा MCQ सोपा आहे. तर हा MCQ मित्रांनो शिफ्ट 1 मध्ये पण विचारला होता. टेक्निक ऑफ ऑब्टेनिंग द टेस्ट ट्यूब बेबी. टेस्ट ट्यूब बेबी जे आहे तर त्याला आपण काय म्हणतो, इन विवो फर्टिलायझेशन, इन सितू, त्यानंतर इन विट्रो आणि आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. तर याचा आन्सर काय आहे मित्रांनो, इन विट्रो फर्टिलायझेशन. ॲज इट इज MCQ तुमचा मित्रांनो 2025 च्या शिफ्ट 1 मध्ये विचारला होता. तर याचा आन्सर काय, इन विट्रो फर्टिलायझेशन. याची पूर्ण प्रोसेस मी समजून सांगितली होती. ज्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर अटेम्प्ट केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व लिंक्स दिलेले आहेत. तर आधी प्रिव्हियस लेक्चर करा, नंतर मित्रांनो नवीन लेक्चर्सकडे तुम्ही या. ओके. इन विट्रो फर्टिलायझेशन यामध्ये आपण मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट म्हणजे स्पर्म आणि ओम दोन्हींचं आपण काय करतो की लॅबमध्ये विट्रो म्हणजे काय, टेस्ट ट्यूबमध्ये याचं फर्टिलायझेशन करतो, त्याला आपण म्हणतो इन विट्रो फर्टिलायझेशन. आणि नंतर जो प्रोडक्ट आहे, जो आपला कन्सेप्शनचा प्रोडक्ट बनलेला आहे तर तो गॅमेट परत काय केलं जातं मित्रांनो, तर ते फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये टाकला जातो, म्हणजे युट्रसमध्ये त्याला टाकला जातो. त्यानंतर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजे काय, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजे जे एखादा मेल असेल तर त्या मेलमध्ये जर प्रॉपरली जर सिमेन जर नसेल तर दुसऱ्या पर्सनचं किंवा डोनरचं सिमेन घेऊन आपण ते ओममध्ये इनॅक्युलेट करतो, तर त्या कंडिशनला आपण मित्रांनो म्हणतो आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. ओके. तर अशी ही MCQ आहे. हा MCQ मी एकदम प्रॉपर याच्यापेक्षा डीप एक्सप्लेन करून झाला आहे प्रिव्हियस लेक्चरमध्ये, तुम्ही बघा, भेटेल तुम्हाला. त्यानंतर भरपूर सर्व अजून MCQ मित्रांनो बाकी आहेत, तर 2-3 लेक्चर्समध्ये बघू आपण हे जे सर्व MCQ आहेत तर ते कंप्लीट होतील. तर आपले जे मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चरचे जे नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्लासेस आहेत तर मित्रांनो ₹1999 प्राइस आहे, बट सध्या 75% ऑफ आहे आणि फक्त 499 मध्ये मित्रांनो तुम्हाला ही बॅच भेटणार आहे. तर लवकरात लवकर एनरोलमेंट करा. आणि आजचं लेक्चर कसं वाटलं, MCQ कसे वाटले आणि तुम्हाला समजतायत की नाही तर मित्रांनो हे आपल्या कमेंट सेक्शनमधून मित्रांनो नक्की सांगा, कारण की तुमची एक कमेंट मित्रांनो आम्हाला अजून नवीन इन्फॉर्मेशन देण्यासाठी मोटिवेट करत असते. तर जे विद्यार्थी आहेत तर त्यांनी मित्रांनो नक्कीच मला कमेंट सेक्शनमधून सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलला आजच सबस्क्राईब करून बेल आयकन मित्रांनो प्रेस करून ठेवा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन करा, तिथे तुम्हाला सर्व ज्या इम्पॉर्टंट नोटीस आहेत तर त्या भेटतील. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस. जय हिंद, जय महाराष्ट्र.